केले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऊर्जाच्या फोनवर आता शौर्यच्या फोनवरून पद्माने कॉल केलेला असतो. पद्माचा कॉल आल्याबरोबर आता ऊर्जा चकित होते की शौर्यच्या फोनवरनं पद्माने कसं काय कॉल केला. पद्मा फोन करून आता सांगू लागते की मी तुला सांगते की नेमकं कसं कसं काय काय झालं आहे, कशी तरी माझी इथून सुटका झाली आहे आणि माझा खरं तर मोबाईलही काढून घेतलेला आहे असं देखील आता ती म्हणत असते. पण ऊर्जाला पडलेला प्रश्न हा असतो की अगं पण तू शौर्यला कुठे भेटलीस आणि शौर्य आणि तू एकमेकांना ओळखता तरी कसे, हा मोठा प्रश्न ऊर्जाला पडलेला होता. आणि ऊर्जा याबद्दल पद्माला जेव्हा विचारते तेव्हा शौर्य डोक्याला हात लावतो आणि शौर्य पद्माकडनं मोबाईल काढून घेत फोन कट करतो. आता जेव्हा फोन तो कट करतो तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की हे काय, आता तर पद्मा बोलत होती आणि फोन अचानक कट झाला, नेमकं या सगळ्या मागे कारण आहे तरी काय, असा विचार ना आता ती करू लागते. पण दुसरीकडे मात्र आता तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर इकडे मात्र आता शौर्य हा पद्माला समजावत असतो. तर पद्माला तो म्हणत असतो की मला माहिती आहे, खरं तर ना ऊर्जाला डाऊट आला आहे, पण कशा आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्यावर आता शौर्य सांगू लागतो की पद्माला की तिला माहीत नाही आहे मी हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे आणि जर तिला कळलं तर ती माझ्याशी बोलणारही नाही. मुळात मी तिला ही गोष्ट सांगितली नाही आहे कारण पप्पांची ही गोष्ट मला पटतच नाही आहे आणि मुळात ना मी तुम्हाला मदत करतोय, माझा यामागे स्वार्थ काहीच नाही आहे. मला तुम्हाला मदत करायला आवडते, सो मी तुम्हाला मदत करतोय. पण या सगळ्याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील. म्हणजेच ना तिला जर कळलं की मी त्यांचा मुलगा आहे तर तिला असं वाटेल की मी काही माहिती काढून घ्यायला तिच्यासोबत बोलतोय, कारण का ती त्यांची केस लढते ना. पण काही झालं ना तरीसुद्धा मी तुला न्याय मिळवून देणार आहे, मी तुझा भाऊ आहे आणि त्या नात्याने मी तुला सांगतोय मी तुला तुझा न्याय मिळवून देणार, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता पद्मा म्हणत असते की नका काळजी करू दादा, मी तुमचं नाव वगैरे काही सांगणार नाही, मी आहे तुमच्या पाठीशी. मग आता पुन्हा एकदा फोन लावला जातो आणि त्याच वेळेला पद्माला ऊर्जा म्हणत असते की काय गं काय झालं, फोन कसा काय अचानक कट झाला. इकडे मी काळजीत ना, मला वाटलं तुला काही झालं. त्यावर मात्र काही नाही, मला ना तुमचा घरचा ॲड्रेस द्या, आम्ही लवकरच तिथे पोचतोय, मला फक्त ॲड्रेस हवा आहे तेवढा द्या. मग आता ॲड्रेस आणि सगळं काही पाठवलं जातं आणि त्याचसोबत मी आणि हे दादा जे आहेत ना ते दोघंही आम्ही तिथे येतोय असं पद्मा सांगू लागते. आणि त्यानंतर आता पद्मा फोन ठेवते आणि ती शौर्यला म्हणते की शौर्य दादा काळजी करू नका, तुमची खरी ओळख मी काही सांगत नाही आहे. कारण शौर्यने आता तिला प्रॉमिसही केलेलं असतं ना की मी तुला सगळा न्याय मिळवून देणार आहे. कारण त्या दिवशी जेव्हा ही सगळी भांडणं झाली होती तेव्हा शौर्यही तिथेच होता आणि शौर्यनेच तर ऊर्जाला वाचवलेलं होतं आणि त्यामुळेच तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तर दुसरीकडे मात्र ऊर्जाच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न सुरू असतात की हे सगळं कसं घडलं, काय घडलं. म्हणूनच ना आता ती खूप जास्त डिस्टर्ब असते. तर इकडे मात्र आता मा आणि शौर्य जे आहेत ते मात्र दोघंही जण जे आहेत तिकडनं जायला निघतात, कारण आता बऱ्याच उशीर झालेला आहे आणि जर आपण इथे जास्त वेळ राहिलो तर अजून प्रॉब्लेम होईल, चल आपण जाऊया. पण काही झालं ना तरी मी कायम तुमच्यासोबत आहे, तुम्हाला न्याय मिळवून देणारच मी आणि कोर्टामध्ये साक्ष द्यायलासुद्धा मी येणार, असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे पद्मासुद्धा आता खूपच जास्त रिलॅक्स असते. तिलाही जरा बरं वाटतं की शौर्य तिच्या पाठीशी असा खंबीरपणे उभा आहे हे बघूनच ती खूप जास्त रिलॅक्स झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की शौर्य आणि त्याचसोबत आता पद्मा हे दोघंही जण आता जायला निघतात, कारण आता त्यांना ऊर्जाकडे लवकरात लवकर पोचायचं असतं. ऊर्जा त्यांची वाट बघत असते, कारण ऊर्जाला ही केस लढायची आहे आणि यासाठी शौर्य तिला मनापासून मदत करत असतो.
दुसरीकडे आता हर्षवर्धनचा असिस्टंट त्याला इकडे आता एक खबर कळते की विक्रांतच्या 4ही गुंडांना अटक झाली आहे. हे जेव्हा आता त्याला कळतं ना, तेव्हा मात्र आता त्याला मोठा धक्काच बसतो. कारण हे त्याच्यासाठी मोठं विचार करण्यासारखीच गोष्ट होती आणि त्यामुळे ना आता तो टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो की काय काय होऊन बसलं हे, नाही हे असं व्हायला नको. आता तो हर्षवर्धनला कॉल करतो, पण हर्षवर्धनला कॉल लागत नसतो. कारण हर्षवर्धन तर फ्लाईटमध्ये असतात, मग त्यांना कॉल लागत नसतो. आणि म्हणूनच ना आता खूप जास्त टेन्शन ना या असिस्टंट भजनला आलेलं असतं. मग तो हुडबुट्टे साहेबांना कॉल करतो आणि त्यांना कॉल करून आता सांगू लागतो की तुम्ही असे काही अटक करू शकता का? विनयभंगाची केस आहे, नॉन बेलेबल आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी तर बोलवू शकतो ना. त्यामध्ये सुद्धा आता तुमची परवानगी काढायची का? आणि पहिली गोष्ट, तुम्ही मला फोन करून विचारताय, कारण या सगळ्या गोष्टी चालणार नाही आहेत. फोनवर मला काही विचारू नका, कारण हा फोन मला सरकारने दिलेला नाही आहे. हा फोन माझा पर्सनल आहे आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल ना, तर पोलीस स्टेशनला येऊन माझ्याशी पर्सनली बोला. मी काही तुमच्यासोबत असं बोलणार नाही आहे, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता हर्षवर्धनबद्दल सुद्धा मुद्दामून हुडबुट्टे साहेब म्हणतात, काय मग तुमचे साहेब कुठेत, त्यांना माझा नमस्कार सांगा, असं मुद्दामून हुडबुट्टे साहेब या असिस्टंटला बोलतात. त्यावर तो असिस्टंट म्हणतो की हो हो मी येतोच आहे, तोपर्यंत त्या मुलांना हातही लावायचा नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. त्यावर तो म्हणतो की नाही, मी हात वगैरे लावत नाही आहे, या तुम्ही या, आल्या की आपण बोलूया. तोपर्यंत तुमच्यासाठी मस्त असा गरमागरम समोसा मागवून ठेवतो, म्हणतो मी, असं काही हुडबुट्टे साहेब म्हणत असतात. आणि त्यामुळे आता इकडे ते असिस्टंट साहेब जे आहेत ते यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता त्यांना पटकन पोचायचं असतं, कारण त्यांना माहिती आहे की ही केस किती इम्पॉर्टंट आहे आणि जर ही केस आपल्या जास्त हवाले केली नाही तर याचे परिणामही वाईट होतील, हेही माहिती असतं. आणि म्हणूनच लगेचच आता ते निघतात, कारण ती केस त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरीकडे आता शौर्य, पद्मा ऊर्जाच्या घरी येऊन पोचलेले असतात. ऊर्जाच्या घरी जेव्हा ते येऊन पोचतात ना, तेव्हा कुठे जाऊन एकदम रिलॅक्स वाटत असतं. ऊर्जाला पद्मा जाऊन मिठी मारते. ऊर्जा आता तिची चौकशी करत असते की कशी आहेस, काय आहेस, ओके तर आहेस ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, बोल ना, काय झालं आहे, असे अनेक प्रश्न आता ती विचारू लागते. त्याच वेळेला मला बरं वाटतंय, मला जास्त काही झालेलं नाही आहे, असं देखील ती म्हणते. पण अचानकपणे हे दादा भेटले आणि त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर आता इथे पूर्वाने सुद्धा शौर्यला पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि त्यामुळे ती ऊर्जाला विचारते की हा कोण. त्याच वेळेला ऊर्जा थोडी चिडलेली असते, कारण तिला मूळ हकीकत जाणून घ्यायची असते. म्हणूनच आता ती म्हणत असते की हाच तो मुलगा ज्याने त्या दिवशी माझी मदत केली होती आणि वेळप्रसंगी तो धावून आला होता, हाच तो मुलगा आहे आणि ह्यानेच मला मदत केली होती, असं देखील आता ती सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना, तेव्हा कुठे जाऊन ना रिलॅक्स वाटू लागतं. तर दुसरीकडे मात्र आता पद्माला ऊर्जा आणि त्यासोबत पूर्वा घडलेली हकीकत विचारतात की नेमकं काय झालं आहे, सांग ना, काय करायचं आहे ते. मग आता घडलेली हकीकत ती सांगू लागते. हर्षवर्धनने कशा पद्धतीने तिची अडवणूक केली आहे, तिला कुठेही बाहेर पडू देत नाही आहे, या सगळ्याबद्दल ना आता ती सांगू लागते. आणि ज्या वेळेला आता या सगळ्याबद्दल ती सांगत असते ना, तेव्हा तिथे ना हा शौर्य उभा असतो. आणि जेव्हा शौर्य तिथेच उभा असतो ना, तेव्हा ती आता पद्मा त्याच्याकडे बघत असते, कारण पद्माला ना शौर्याच्या समोर पूर्ण घडलेली हकीकत सांगता येत नसते. आता पद्मा इथे शौर्याकडे बघत असते, तर लगेच ऊर्जा शौर्याला म्हणते की तू थोडा वेळ बाहेर थांबतोस का, जरा वेळ. आणि मग काय, शौर्याला ऊर्जा जी आहे ती बाहेर काढते आणि दार लावून घेते. तेवढ्यातच त्या बाजूच्या काकू शौर्याकडे येऊन बघतात आणि बोलतात की तू कोण रे, तुला बाहेर काढलंय तरी तुझा इथे उभा आहेस, तू सुद्धा वकील आहेस का? त्यावर तो म्हणतो की हो मीही वकील आहे. तू वकील आहेस का? अरे माझं एक काम करणारे, मला ना खूप मोठं टेन्शन आलं आहे रे, या चाळीमध्ये ना सुखानं जगूच देत नाही.
नाही बघ. रात्रीचा जरा सिरियली बघायला घेतल्या ना की नेमकी ही समोरची बाई ना नुसती नवऱ्यासोबत भांडत असते, नुसती कच्चा भांडत असते. काय करायचं रे, टी व्हीचा आवाज वाढवला ना तरीसुद्धा ह्यांची भांडणं काही थांबत नसतात. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ते तर राहिलं बाजूला, या चाळीत एक बाबूराव म्हणून आहे, तो तर दारू पिऊन येतो आणि त्या दारात येऊन नुसत्या शिव्या घालतो. काय करावं खरंच कळत नाही रे बाबा. मला ना यांच्यावर केस करायची. करू शकतो का केस आपण, अशा त्या काकू बोलत असतात. त्यावर मात्र आता शौर्य म्हणतो, करू शकतो ना आपण केस, का नाही करू शकत, करू शकतो, मी आहे तुमच्या जोडीला, काळजी करू नका. बरं झालं बाई तू एवढा चांगला वकील मला भेटलाय. खरं तर ना भावकीतली सुद्धा केस आहे, भावकीतही नुसती असलीच भांडणं होत असतात, त्यातही तुम्हाला मदत करशील का? हो करीन ना, मदत करेन. मग तू इथे कसं काय, म्हणजे तू इथे ऊर्जा तुमची केस लढू शकते, ऊर्जाला द्या ना तुमची केस, असं आता शौर्य म्हणतो. ही ऊर्जा ही फक्त ॲफिडेविट करते, तिला बाकी काही येत नाही. एक काम कर, तू त्या ऊर्जासोबत लग्न कर, म्हणजे कसं ऊर्जा ॲफिडेविटची कामं करेल आणि तू केस लढशील. मग तुम्ही काय बोलताय काकू, कुठे जाताय? मी जस्ट बाहेर उभा आहे आणि तुम्ही पार आमच्या लग्नापर्यंत पोचलात, काय बोलताय काय? अरे मुलगी तशी चांगली आहे रे म्हणून म्हटलं. आणि तुला सांगू का, ते आजकाल असतं बघ कसं ते हॅशटॅग शौर्य म्हणजे आणि ऊर्जा, सौर ऊर्जा, हे कसं मस्त जुळतं ना, तू शौर्य, ती ऊर्जा, सौर ऊर्जा, हॅशटॅग, असं मस्त वाटतं. त्यापेक्षा म्हणून म्हटले मी तुला, करून टाक काय ते. आणि मुलगी ना इतकी चांगली आहे भेटणार नाही, फक्त थोडी कचा भांडते. सकाळी माझ्यासोबत पाणी भरताना तुझ्यासोबत भांडते का? हो थोडी भांडते माझ्यासोबत पण, असं शौर्य म्हणतो. त्यावर मात्र आता त्या काकू म्हणतात, बघितलं का, असंच असतं या पोरीचं, नुसती भांडते पण आहे मात्र गुणाने चांगली आहे, बाकी व्यवस्थित आहे. बघ लग्न करणार असेल तर. अरे आपण इथेच काय बोलत बसलो आहे, माझी तू इतकी मदत करणार आहे माझ्या भावकीतल्या केसला सुद्धा. चल आपण जरा आतमध्ये जाऊया, आपण बोलून घेऊया. आणि असं बोलून आता तो तिला आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न ती करत असते. त्याला ती बोलते की चहा पाणी घे, एवढं इथे उभं राहू नकोस, चल, असं बोलून ती त्याला आतमध्ये घेऊन जात असते. आणि त्याच नंतर आता तो म्हणतो की मला जावं लागेल आतमध्ये थोड्या वेळाने, तुम्ही काळजी करू नका माझी, असं काहीचं तो तिला बोलतो. आणि त्यानंतर त्या काकू ज्या आहेत ना त्या मात्र तिकडनं जायला निघतात. आता ऊर्जा पद्माला विचारत असते की या सगळ्या गोष्टी ठीक आहेत ग, पण मला जरा सांग की हा कुठे भेटला आहे तुला, म्हणजे हा मुलगा तुला कुठे भेटला? तर ती म्हणते, तिकडनं मी निघाले होते, खरं तर माझा मोबाईलही काढून घेतला, मला सांगितलं की तू आणि बंटी इथेच गेस्ट रूममध्ये राहायचं. त्यावर ऊर्जा म्हणते, अच्छा त्याने अशी चाल खेळली, तर म्हणजे त्यांना ना कोणतीच चाल आपली यशस्वी होऊ द्यायची नाही आहे आणि त्यासाठी ते हे सगळं करतायत. पण आता मी हर्षवर्धन जहागीरदारला चांगलंच ओळखून गेलेली आहे की हा माणूस नेमका कसा आहे ते, त्यामुळे मलाही कळत आहेत बऱ्याच गोष्टी याच्याबद्दल. पण काळजी करू नकोस, मी तुझी सुटका ह्यातून सगळ्यातून करणार आहे, मी आहे ना, मग तू टेन्शन घ्यायचं कामच नाही, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता तुला मग हा शौर्य कुठे भेटला हे तरी सांग. अगं हा शौर्य ना मला, म्हणजे मी बाहेर पडले, मी कारण सांगितलं की मला शेपूची भाजी घ्यायची आहे बाईसाहेबांसाठी आणि मग मला तिकडनं बाहेर पडावं लागलं. कसं बशी मी बाहेर पडली तिकडनं. आणि जेव्हा मी तिकडनं बाहेर पडली ना तेव्हा मला खूप बरं वाटलं, कारण मला भाजी घ्यायची होती, त्यानिमित्ताने का होईना मी बाहेर पडले. पण जेव्हा मी बाहेर पडले ना तेव्हा मला नेमके हे दादा भेटले आणि त्यांनी नेमकी मला मदत केली, म्हणून सगळं काही शक्य झालं आहे. म्हणूनच तर मला आता या सगळ्या गोष्टी करायला जमले. मग आता ती जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा मात्र कुठेतरी ना ऊर्जाला संशय येत असतो, कारण तिला ही कारणं काहीशी पटत नसतात. दुसरीकडे मात्र आता विक्रांतच्या 4 माणसांना अटक झाली आहे ही गोष्ट त्याकडून शिर्के साहेबांना कळालेली असते आणि त्यामुळेच ना आता शिर्के साहेब जे आहेत ते आता विचार करत असतात आणि तेही म्हणतात की हे सगळं काय झालं. आताच्या आत्ता त्या हर्षवर्धनला फोन करतो, हर्षवर्धनचा फोन बंद लागत असतो. मग आता हा हर्षवर्धन गेला तरी कुठे, काय झालं आहे नेमकी गडबड, हे सुद्धा आता तिला कळत नसतं. आणि म्हणूनच ना आता टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच आता ते जे शिर्के आहेत ना ते आता असिस्टंटला कॉल करतात आणि म्हणतात की काय चाललं आहे तुमचं, कामाकडे लक्ष नाही आहे, तुम्ही असं का करताय,
काय म्हणजे ठरवलंच आहे का आता विक्रांतला आतमध्ये टाकायचं? नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हर्षवर्धन साहेब नसले म्हणून काय झालं, मी आहे ना यामध्ये जातीनं लक्ष घालायला, त्यामुळे तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका असं देखील आता सांगितलं जातं. मग इकडे आता जेव्हा फोन ठेवला जातो ना तेव्हा मात्र अरे हर्षवर्धन तो तर फ्लाईटने कुठेतरी गेला आहे, त्यालाही आत्ताच जायचं होतं का? बघ या सगळ्याचे परिणाम इतके वाईट होतील ना, म्हणजे ना त्या मुलीला जर मॅनेज नाही केलं तर नाही, ती मुलगी मॅनेज होणं शक्य नाही आहे सर, पिता म्हणते. त्याच वेळेला मग आता आपलं सगळं जे काही नाव आहे एवढं कमवलेलं ना ते सगळं धुळीस मिळणार आहे, मीडियावाले येतील आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ना मला हे सगळं ना नकोसं वाटते. मग बघ काय करायचं आहे, लग्नही मोडलं जाईल असं देखील आता शिर्के साहेब बोलत असतात. त्यावर आता अर्पिता खूप जास्त घाबरते, कारण अर्पिताला काही झालं तरी शौर्यसोबत लग्न करायचं आहे आणि यासाठी ती काही करायला तयार आहे. ती म्हणत असते की नाही पप्पा, मला ना काही झालं तरी लग्न करायचं आहे आणि माझं खूप जास्त प्रेम आहे, प्लीज तुम्ही काही करा पण माझी मदत करा, असं बोलू नका तुम्ही, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन आता ते म्हणतात की तुला एवढा सगळा विचार येतोय तर काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो कसं मॅनेज करायचं ते. मग असं बोलूनच आता ते तिथून बाहेर पडतात आणि त्यांना काही झालं तरीसुद्धा आता त्यांच्या मुलीची काळजी वाटत असते. तिला आता एवढं जर प्रेम जडलं आहे म्हटल्यावर तिचं आता आपल्याला लग्न लावायलाच हवं आणि तिला जर तिने काहीतरी मागितलं आहे तर तिची इच्छा आपण पूर्ण करायलाच हवी, असं शिर्के साहेब म्हणत असतात. दुसरीकडे मात्र आता ऊर्जा ही पद्माकडनं तर माहिती घेते की हा कुठे भेटला होता, काय भेटला होता त्याची, पण नंतर आहे ना ऊर्जा आता स्वतः बाहेर जाते आणि ऊर्जा स्वतः बाहेर जाऊन शौर्यला विचारू लागते की काय झालं होतं नेमकं, ही तुला कुठे भेटली. म्हणजेच प्रत्येक वेळेला योगायोग कसे असू शकतात, म्हणजे बघ ना त्या दिवशी मी तिथे गेले होते आणि तेव्हाच तू मला नेमका पद्माच्या बाहेर घराच्या बाहेर भेटलायस आणि तेव्हाही आपला योगायोग झाला, असं काहीसं तुम्हाला कारण दिलंस, पण तेव्हाही काय घडलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मला खरंच माहिती नाही. मग काय झालं होतं जरा मला सांगतोस का, काय आहे नेमकं प्रकरण? कडे आता हुडबुट्टे साहेब जे आहेत ना ते आता चांगलाच पाहुणचार आधीच्या माणसांचा घेत असतात, म्हणजे काही मुलं असतात आतमध्ये त्यांना चांगलेच ते चोपत असतात आणि हे सगळ्यांना विक्रांतचे मित्र बाहेर उभं राहून ऐकत असतात. मग त्यांना ना या सगळ्या गोष्टीचा धक्का बसतो आणि त्यामुळेच ना आता मात्र ते म्हणत असतात की विक्रांत तर कसा बसा सुटेल पण आपलं काय, पण आपण जर इथे काही बोललो तर विक्रांत आपल्याला सोडणार नाही, ही गोष्टसुद्धा लक्षात असू द्या, असं देखील त्यांच्यामध्ये थोडंसं बोलणं सुरू असतं. पण आता जेव्हा हुडबुट्टे साहेब बाहेर येतात ना तेव्हा मात्र म्हणतात की आता ह्यांचा पाहुणचार घ्यायची वेळ आली, बऱ्या बोलानं सांगा, नाही तर मग काय, मला बँड वाजवता चांगलाच येतो, मग मी कसा बँड वाजवतो ते तुम्ही बघितलंच असेल, नाहीतर ते तुमच्यावर डेमोसुद्धा दाखवता येतो मला, असं देखील आता हुडबुट्टे साहेब बोलू लागतात. त्यावर आता त्याच्यातला एक जो आहे तो खूप जास्त घाबरत असतो आणि तो म्हणत असतो की नाही आम्ही सगळं काही सांगतो आणि तो आता सगळं काही सांगायला तयार झालेला असतो. मग हुडबुट्टे साहेब म्हणतात की चला स्टेटमेंट घ्यायला लागा, काही झालं तरीसुद्धा. मग आता ती पोरं जी आहेत ना ती एक एक करून स्टेटमेंट देणार असतात, त्यामुळे आता अजूनच काम हुडबुट्टे साहेबांचं एकदम कमीमध्येच झालेलं असतं, कारण त्यांनाही असंच वाटत असतं ना की या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली झाल्या पाहिजेत आणि अगदी तशाच होत असतात. दुसरीकडे आता शौर्यला ऊर्जा विविध प्रश्न विचारत असते आणि त्याला भांडावून सोडते, तर त्यावर ऊर्जाला शौर्य सांगत असतो की अगं मी तसंच म्हणतोय, रस्त्यावरनं जात होतो तेव्हा अचानक मला भेटली, त्यामध्ये हा सुद्धा योगायोगच झाला ना, मी थोडी तिच्या घरी गेलो होतो की ती कुठे काम करते हे बघायला, असं काहीसं तो आता बोलत असतो. पण दुसरीकडे मात्र ऊर्जाला ना संशय येत असतो या सगळ्याचा. ऊर्जा म्हणते की मला ना बऱ्याच गोष्टी पटत नाही आहेत, तरी मी सुद्धा शांत आहे आणि विचार करते की या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ मला लागत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला पद्माच्या मदतीला तू कसं येऊ शकतो आणि मुळात आहे ना पद्मा जी आहे ती तुला येऊनच कशी भेटते हेच मला कळत नाही आहे, माझ्यासाठी हे खूप मोठं कोडं आहे, असं देखील आता ऊर्जा शौर्याच्या समोर बोलत असते. पण आता शौर्य तिला या सगळ्यातून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न तो करत असतो. तर त्यानंतर आता त्या दोघांनाही पोलीस स्टेशनला जायचं असतं, दोघंही जोडीने पोलीस स्टेशनला जातात, कारण आता चारही जणांना अटक केलेली आहे म्हणून हुडबुट्टे साहेबांनी बोलवलेलं असतं. हुडबुट्टे साहेबांना भेटायला दोघंही जण जेव्हा जातात ना तेव्हा मात्र हे माणूस कोण असं हुडबुट्टे साहेब ऊर्जाला विचारतात, तर ऊर्जा त्यांना सांगू लागते की हे ना हे आपल्याला मदत
मदत करणार आहेत. खरं तर ना ह्यांची आपल्याला पुढे खूप जास्त मदत होणार आहे, कारण ह्यांनी तो प्रसंग पाहिला आहे आणि हे स्वतःहूनच आपल्याला या सगळ्या प्रसंगात मदत करणार आहे असं देखील आता ती सांगू लागते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते ना, तेव्हा कुठे जाऊन ना खूपच जास्त बरं ना वाटू लागतं. पण दुसरीकडे मात्र आता शौर्यला जेव्हा हुडबुट्टे साहेब नाव विचारतात, मात्र आता ऊर्जाला खूपच विचार पडलेला असतो की आता हा काय बोलणार आहे. तर शौर्यसुद्धा घाबरतो, यांना काय नाव सांगू, कारण त्याच्याकडे त्याची जी आयडेंटिटी असते ती जर त्याने रिव्हील केली तर ऊर्जासमोर तो संपला. म्हणजेच ऊर्जाला जर माझं खरं नाव कळलं तर काय होईल, ही सुद्धा आता भीती त्याच्या मनात असते. त्यामुळे तो आता घाबरत असतो. तर तेवढ्यातच ऊर्जाला फोन येतो, म्हणून ऊर्जा तिकडनं निघून जाते. पण शौर्य मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.